नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 5 मार्च रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यूसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0, त्याचबरोबर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी सुद्धा आपल्याकडे फाउंडेशन बॅचेस आहे. फाउंडेशन बॅचेस मध्ये बाकी बॅचेस पेक्षा वेगळं काय असणार आहे, ते एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड. ठीक आहे. कंबाईनच्या बॅचेस मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डचे लेक्चर मिळतील आणि जी काही आपली राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये एनसीईआरटीचे एक्स्ट्रा लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या सरळ सेवा परीक्षेसाठी देखील तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बॅचेस मिळतील. ठीक आहे. त्याचबरोबर आपला सेपरेट नोट्स पॅक आहे. जर तुम्ही या बॅचेस घेतल्या तर त्यामध्ये नोट्स पॅक असेल, टेस्ट सिरीज असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचेसमध्ये इन्क्लूड बघायला मिळेल. आणि सेपरेट आपला नोट्स पॅक आहे तो तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. बघा, लेक्चरचं नोटिफिकेशनसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज जे आहे तर ते अभ्यास विषयक रील्ससाठी फॉलो करायचे. त्याचबरोबर एक गोष्ट इथं काळजी घ्या, ती म्हणजे दररोज तुम्ही काय करा, एक चॅनल सबस्क्राईब तर करून ठेवा, पण जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येत जाईल. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करत चला, नंतर त्यावर डिस्कशन देखील तुम्ही करू शकता प्रश्नांवर. सुरुवातीचा जो पहिला प्रश्न आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी, सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर सेबीचे 11वे अध्यक्ष बनले मित्रांनो तुहिनकांत पांडे. आपण जर बघितलं तर त्यांनी घेतलेली जागा आहे, त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे तर माधवी पुरी बुच यांची त्यांनी जागा घेतलेली. या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, सेबीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. तुहिनकांत पांडे यांनी आपलं ऑलरेडी वित्त सचिव पदी काम केलेलं आहे. काय वित्त सचिव पदी काम केलेलं आहे हे लक्षात ठेवा, तुहिनकांत पांडे. तर वित्त सचिव, सध्या सुद्धा वित्त सचिव तुहिनकांत पांडे. तर त्यांना सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांनी माधवी पुरी बुच यांची जागा घेतलेली आहे. सेबीच्या या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. काय झालं होतं पाठीमागं, तर यांच्यावर बरेचसे ॲलिगेशन लागले होते की यांनी काय केलेलं होतं, अदानीला मदत केली होती. ठीक आहे. आणि मग हिंडनबर्ग च्या रिपोर्टमध्ये यांच्यावर बरेचसे ॲलिगेशन लावले होते, यांच्या मिस्टरांवर देखील. तर त्यामुळे कुठेतरी यांच्या जागी आता तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. सेबी जर बघितलं तर शेअर मार्केटला रेग्युलेट करणारी जी संस्था आहे ती सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 12 एप्रिल 1988 ला ही स्थापन झाली. ठीक आहे. पण आपण जर बघितलं तर ही नॉर्मल एक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली होती. तिचा उल्लेख ना संविधानामध्ये होता ना तिच्यासाठी कायदा करण्यात आला होता. पण पुढे जाऊन 1992 मध्ये हिच्यासाठी एक कायदा करण्यात आला आणि 30 जानेवारी 1992 ला ही एक वैधानिक संस्था बनली, म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी बनली. स्टॅच्युटरी बॉडी, वैधानिक संस्था कुणाला म्हणायचं, तर ज्या संस्थेसाठी विशिष्ट असा कायदा आपल्याला बघायला मिळेल तिला स्टॅच्युटरी बॉडी आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. जसं की आपण जर बघितलं मानवी हक्क आयोग हा काय आहे तर वैधानिक संस्था आहे. त्यानंतर समजून घ्या की ज्यांचा घटनेमध्ये उल्लेख आहे, जसं की एमपीएससी, यूपीएससी निवडणूक आयोग. ठीक आहे. हे घटनात्मक आयोग आहे. ठीक आहे. तर हे यातला फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की नीती आयोग कोणत्या प्रकारचा इथं आहे, स्टॅच्युटरी आहे म्हणजे वैधानिक आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे की गैरवैधानिक आहे, ना तर कॉन्स्टिट्यूशनल आहे ना तर वैधानिक आहे. ठीक आहे. समजतंय, संविधानिक आहे की वैधानिक आहे की दोन्ही नाही. ठीक आहे. हे तुम्ही मला एक्सप्लेन करा काय आहे काय नाही. तर मुख्यालय जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सेबीचं मुख्यालय, लक्षात ठेवा. यानंतर आता महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. शक्तिकांत दास जे आरबीआयचे गव्हर्नर होते, आता ते पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव बनलेले आहे. आरबीआयचे 26वे गव्हर्नर आता संजय मल्होत्रा बनलेले. शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर होते. त्यांच्या अगोदर होते उर्जित पटेल, त्यांच्या अगोदर होते रघुराम राजन. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ज्ञानेश कुमार. सनदी लेखापाल संस्था जी आहे तर तिचे 73वे अध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा. दिल्लीच्या आपण जर बघितलं 4थ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता. दिल्लीच्या उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा. इस्रोच्या 11वे अध्यक्ष व्ही नारायणन. व्ही सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश. पीएम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा. प्रभतेश सिंग भाटिया बीसीसीआयचे कोषाध्यक्ष.
BCCI चे सचिव आहे देवजीत सैकिया. CRPF चे नवीन महासंचालक आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. BSF चे नवीन महासंचालक आहे महेश कुमार अग्रवाल. अशोक चंद्र जे आहे ते PNB चे नवीन MD आणि CEO आहे. लिक्विड प्रोपोर्शनल सिस्टम सेंटरचे संचालक आहे M मोहन. ठीक आहे, तर एवढं आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या नियुक्त्या. शून्य भेदभाव दिवस, झिरो डिस्क्रिमिनेशन डे जो आहे तर तो कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आपण जर बघितलं तर भेदभाव जो आहे, ठीक आहे, भेदभाव, तर भेदभाव विरोधी दिवस आपण जर बघितलं तर झिरो डिस्क्रिमिनेशन डे कोणत्या तारखेला सेलिब्रेट केला जातो? तर तो केला जातो मित्रांनो 1 मार्चला. कोणत्या? 1 मार्चला हा दिवस सेलिब्रेट केला जातो. याची थीम काय होती 2025 ची? वी स्टँड टुगेदर. ठीक आहे, तर भेदभावाच्या विरोधासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. मग मित्रांनो तुम्हाला जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जर माहित असेल तर त्यामध्ये भेदभाव कमी करणं, ठीक आहे, हे सुद्धा इनइक्वेलिटी जी आहे ती कमी करणं हे सुद्धा दिलेलं आहे. तर ते कितवं गोल आहे, ठीक आहे, भेदभाव कमी करण्याविषयक, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता याच्या पाठीमागचा उद्देश जे मी तुम्हाला इथं काही गोष्टी सांगत नाही, याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की ह्या महत्वाच्या आहे आणि ह्या तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे. जेव्हा परीक्षा होते आणि 2 किंवा 3 मार्क कुठेतरी कमी जास्त आपल्याला पडतात तेव्हा तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व कळेल. ठीक आहे, तुम्हाला मी अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की जे तुम्हाला सांगत असतो की बाबा याचं उत्तर सांगा, त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं सांगायचे. आता वैधानिक गैरवैधानिक यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर क्वेश्चन येतोच. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात सरस आजीविका मेळा 2025 आयोजित करण्यात आला? तर सरस आजीविका मेळा जो आहे तो नोएडामध्ये आयोजित करण्यात आलाय. तर या मेळ्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही कलाकृती ज्या आहे तर त्याचं प्रदर्शन जे आहे ते भरवलं जातं. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नोएडा हाट या ठिकाणी सरस उपजीविका मेळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. हा मेळा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधी दरम्यान चालणार आहे. ग्रामीण ज्या काही कला आहे, हस्तकला ज्या आहे किंवा बचत गटांनी बनवलेले जे काही गोष्टी आहे त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं. ग्रामीण विकास मंत्रालय, राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था यांनी याचं आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, बचत गट महिलांना लखपती, ठीक आहे, महिलांना लखपती म्हणून प्रोत्साहन देतं. तर बघा बचत गटांसाठी आपण काय सुरू केलेले आहे तर लखपती दीदी योजना माग आपण बचत गटांसाठी सुरू केली होती. ठीक आहे, ती पण लक्षात ठेवायची. तरी तर पुढे जाऊया. आता आपण आयोगाला काय आवडतं तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारायला त्यांना आवडतात, योजना किंवा त्यांच्या उपक्रमावर. त्यानंतर पुढे जाऊया. कोणती अंतराळ संस्था सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी स्पेसएक्सच्या सहकार्याने पंच मिशन जे ते सुरू करणार आहे? तर पंच मिशन काय आहे मी तुम्हाला सांगतो. बघा हा समजा सूर्य आहे, ठीक आहे, आणि आपली पृथ्वी, ठीक आहे, पृथ्वी, सूर्याची किरण जी आहे ती पृथ्वीकडे येतात. ठीक आहे, माझे पंच मिशन मध्ये काय होणार आहे, हा सूर्य पृथ्वीचा उत्तर ध्रुव, ठीक आहे, आपण याला अजून थोडं काय करूया, समजा हे पृथ्वी आहे, हा पृथ्वी समजा उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे, कारण पृथ्वी ती टिल्ट झालेली बरोबर, थोडीशी अशी वाकडी झालेली. तर सूर्याची किरण समजा हे उत्तर ध्रुवावर पडले. ठीक आहे, तर हे किरण परत काय होतात, रिफ्लेक्ट होतात, कारण या उत्तर ध्रुवावर जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतो, बर्फ बघायला मिळतो. काय बघायला मिळतो? बर्फ बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या पंच मिशन अंतर्गत काही सॅटेलाइट पाठवणार आहे. मग जसे किरण येतील या ध्रुवाच्या बर्फावर आदळतील आणि परत जातील तर त्याचा आपण या सॅटेलाइटच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारचे हे पंच मिशन आहे. हे सूर्याच्या डायरेक्ट किरणांचा नाही अभ्यास करणार, सूर्याची किरण जे इथं येऊन आदळणार आणि रिफ्लेक्ट होणार त्याचा हे अभ्यास करणार आहे. ठीक आहे, द पोलरिमेट्री टू युनिफाय द कोरोना अँड हेलिस्फिअर. ठीक आहे, तर अशा प्रकारचा या पंचचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर हा सौर वातावरणाचा अभ्यास करणार आहे, पण कशा प्रकारे, तर जे काही रिफ्लेक्ट झालेली किरण आहे कुठं तर ध्रुवांवरून, तर त्याच्या सहकार्याने इथं अभ्यास जो आहे तो केला जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलंच नाही की आपण जर बघितलं स्पेसएक्स नासाच्या सहकार्याने हे मिशन जे आहे ते राबवणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. नासा आणि स्पेसएक्स मिळून हे मिशन जे ते राबवत आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. यामध्ये 4 उपग्रह पाठवले जाणार आहे अवकाशामध्ये, ज्यांचं प्रत्येकाचं वजन 64 किलो असणार आहे. लो अर्थ ऑर्बिट मध्ये हे पाठवले जाणार आहे. आणि मग हे कसा अभ्यास करणार आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. नासाचा फुल फॉर्म आहे नासा एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन.
अमेरिकेची अंतराळ संस्था आहे जशी भारताची इस्रो आहे. ठीक आहे. स्पार्क तुम्ही ऐकलं असेल की नसेल मला माहित नाही, पण ती पाकिस्तानची काय आहे तर स्पेस एजन्सी आहे. जॅक्सा जर आपण बघितलं तर ती जपानची स्पेस एजन्सी आहे. CNAS जी आहे ती चायनाची स्पेस एजन्सी आहे. इसा जी आहे युरोपियन स्पेस एजन्सी, तर ती युरोपची एक स्पेस एजन्सी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तर या काही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. रॉस्कोमॉस नावाची जी स्पेस एजन्सी आहे ती रशियाची आहे. तर वॉशिंग्टन DC मध्ये मुख्यालय आहे नासाचं आणि सध्याचे अध्यक्ष आहे बिल नेल्सन. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. दिवंगत रतन टाटा यांनी स्थापन केलेली आपण जर बघितलं तर हे एक फाउंडेशन होतं जे सामाजिक सेवा आणि तांत्रिक संशोधन करण्यासाठी इथं काय करायचं तर लोकांना मदत द्यायचं. कोणत्या राज्याच्या युटी पोलिसांनी, युटी म्हणजे काय तर युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी, ठीक आहे, ईमेलद्वारे पहिली FIR दाखल केली. तर आता युटी म्हणलं तर पहिले उत्तर प्रदेश इथं बाद व्हायला पाहिजे आणि बिहार बाद व्हायला पाहिजे. मग आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी काय केलेलं आहे तर ईमेलद्वारे जी FIR आलेली आहे ती दाखल करून घेतलेली. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर पोलीस सहसा काय करत नाही तर FIR जे आहे, FIR म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. ठीक आहे. मग तुम्ही जर गेला तुमच्यासोबत काही समजा तुमचा मोबाईल चोरी झाला, ठीक आहे, तुम्ही जर गेला आणि FIR दाखल करायची म्हटली तर सहजासहजी पोलीस FIR दाखल करून घेत नाही. कारण जेव्हा FIR दाखल होते ती त्यांना सॉल्व्ह करावीच लागते. ठीक आहे. तुमचा मोबाईल त्यांना मग शोधून द्यावाच लागेल. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर FIR त्यासाठी ती दाखल करून घेत नाही. आणि जर तुमच्या गोष्टी तुम्हाला नाही मिळाल्या किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर ते त्या पोलीस स्टेशनच्या याच्यावर काय असतं तर त्या पोलीस स्टेशनची इमेज तिथं खराब होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणून ते पोलीस काय करतात जास्तीत जास्त FIR टाळण्याचा प्रयत्न करतात. प्रकरण जे आहे ते आपापसात सॉल्व्ह करण्याचा तिथं आपल्याला सल्ले वगैरे देत असतात. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर आता एक नवीन ऑप्शन आहे की जर तुम्हाला फिजिकली तुम्हाला तिथं जाऊन पोलीस जर तुमचे FIR घेत नसेल तर तुम्ही काय करू शकता ईमेलचा वापर करून तुम्ही ती FIR दाखल करू शकता. आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ते ऍक्सेप्ट जरी केलेली आहे यासाठी खूप मोठं मन लागतं बघा मित्रांनो. जम्मू काश्मीरचे पोलीस जे आहे तर त्यांनी ती गोष्ट करून दाखवलेली आहे की लोकांची FIR ईमेलद्वारे त्यांनी घेणं सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर ही एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. उद्या जर जाऊन पोलीस झाला, ठीक आहे, अधिकाऱ्यांमध्ये जर पोलीस झाला तर मग तुम्ही लोकांचे FIR वगैरे दाखल करून घेत चला. ठीक आहे. जर तुमच्याकडं ती पॉवर असेल तर. इथं बघा आपण जर बघितलं तर ही तक्रार जी आहे तर ती ईमेलद्वारे आली होती आणि ती इथं काय करून घेण्यात आली होती दाखल करून घेण्यात आली होती. कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये तेलुगू हा अनिवार्य विषय म्हणून शिकवण्याचे आदेश जाहीर केले. तेलुगू एकतर आपण जर बघितलं आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा, तर तेलंगणा याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश या ऑप्शन मध्ये नाही. तेलंगणाने काय केलेलं आहे तेलुगू हा विषय जो आहे तो अनिवार्य म्हणून घोषित केलेला आहे. सध्या तो 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केलेला आहे. पुढे जाऊन हा जो विषय हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केला जाणार आहे. आता सध्या CBSE, ICSE, IB आणि त्याचबरोबर इतर जे बोर्ड आहे त्या सगळ्यांना तेलुगू विषय अनिवार्य करायचं सांगितलेलं आहे 9वीच्या विद्यार्थ्यांना. आपण जर बघितलं 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असेल. 2026-27 पासून हा 10वीच्या वर्गापर्यंत हा जो काही डिसिजन आहे तो वाढवला जाणार आहे. तेलंगणा शाळांमध्ये तेलुगू अनिवार्य शिक्षण कायदा जो आहे 2018 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो भारतीय राज्यघटनेचं कलम किती 29, कलम 29 जे आहे तर ते काय म्हणतं कलम 29 मधला पहिला पॉइंट काय म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची भाषा, स्वतःची लिपी, स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. आणि त्या अंतर्गत तेलंगणा सरकार असा कायदा सुद्धा करू शकतं आणि त्या गोष्टी इम्पोज सुद्धा करू शकतं. ठीक आहे. तर इथं अशा प्रकारे ह्या कलम 19 अंतर्गत हा कायदा केलेला आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तेलंगणा विषयी जाणून घेऊया. हैदराबाद राजधानी आहे, रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहे, जिष्णुदेव वर्मा राज्यपाल आहे, लोकसभेचे 17, राज्यसभेचे 7, विधानसभेचे 119 जागा आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जर बघितलं तेलंगणा 29वे राज्य बनलं होतं पण आता सध्या भारतात 28 राज्य आहे कारण जम्मू काश्मीरचं इथं काय झालेलं आहे विभाजन झालेलं आहे. तेलंगणा 29वे राज्य बनलं होतं 2 जून 2014ला
आपण जर बघितलं पहिले ते आंध्र प्रदेशचा पार्ट होतं. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. आपण जर बघितलं मूसी नदीच्या काठावर वसलेली आहे. तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये कधी विलीन करण्यात आलं होतं तर 1956 मध्ये. तेलंगणाची सीमा किती राज्यासोबत येते? 4. लँडलॉक स्टेट आहे तेलंगणा एक, जिथं आपल्या महाराष्ट्राची सुद्धा सीमा तेलंगणाला लागते, प्लस छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. त्यानंतर तेलंगणामध्ये बोनालू, बथुकम्मा, समक्का सरक्का, तर हे उत्सव जे आहे ते तेलंगणामध्ये सेलिब्रेट केले जातात. तेलंगणामध्ये जर बघितलं तर रिसेंटली मागच्या वर्षी हळद बोर्ड जे आहे भारताचं, तर ते तेलंगणामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. समक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ जे पहिलं आदिवासी बांधवांसाठी स्थापन केलेलं ते तेलंगणामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. जागतिक नागरिक संरक्षण दिन 2025 कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक नागरिक संरक्षण दिन जो आहे मित्रांनो तो 1 मार्चला सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर बघा, सिव्हिल डिफेन्स गॅरंटी ऑफ सिक्युरिटी फॉर पॉप्युलेशन अशी या वर्षीची थीम होती. 1 मार्चला दरवर्षी आपण जर बघितलं तर जागतिक नागरिक संरक्षण दिन जो इथं सेलिब्रेट केला जातो. तर नागरिकांच्या संरक्षणासाठीचा हा दिवस आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं राहायचं कसं नाही याबाबत नागरिकांना एकदा नॉलेज दिलं जातं. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यातील बेट द्वारका येथे जल थल रक्षा 2025 हा लष्करी सराव केलेला आहे? तर जल थल रक्षा हा युद्ध सराव बेट द्वारका या ठिकाणी झाला. तर बेट द्वारका कुठे आहे? तर गुजरातमध्ये. गुजरातमध्ये जर बघितलं तर जी नॉर्मल द्वारका नावाचं ठिकाण आहे तर त्याला त्याच्या थोडं समुद्रात आतमध्ये गेलं, ठीक आहे, तर तिथं बेट द्वारकाला आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यावर अलीकडे एक ब्रिज बनलेला आहे, तर त्याला सुदर्शन सेतू त्याला नाव देण्यात आलेले. ठीक आहे. पहिले त्याला नाव जे आहे त्या ब्रिजला सिग्नेचर ब्रिज म्हटलं जात होतं. आता त्याचं नाव चेंज करून सुदर्शन सेतू असं करण्यात आलेलं आहे. तर ते जे बेट द्वारका मेन द्वारकेपासून आपण सुदर्शन सेतून जिथं जाणार बेटावर त्याला बेट द्वारका म्हटलं जातं. त्या बेट द्वारकाच्या तिथे जल थल रक्षा हा जो युद्ध सराव आहे तो करण्यात आलेला आहे. बेट द्वारका कुठे आहे? गुजरातमध्ये. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर या युद्ध सरावामध्ये भारतीय सैन्य म्हणजे आर्मी, तटरक्षक दल, ठीक आहे, त्याचबरोबर सागरी पोलीस, त्याचबरोबर जर बघितलं तर यांनी सहभाग घेतला होता. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय होता? तर बेटाची सुरक्षा मजबूत करणे, बेकायदेशीर अतिक्रमण रोखणे, विविध सुरक्षा एजन्सीमध्ये समन्वय वाढवणं. आता काय युद्ध अभ्यास बघून घेऊया. युद्ध अभ्यास नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे, बिकानेर राजस्थानमध्ये. अल नजाह भारत आणि ओमानमध्ये, सलालाह ओमान येथे. यातले बरेचसे युद्ध सराव 2024 आहे. मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंडमध्ये होतो आणि ताक प्रांत थायलंड येथे झालेला आहे. आणि मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये होतो, तो मागच्या वर्षी श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तानमध्ये झालेले 2024 मध्ये तरमेज जिल्हा उझबेकिस्तानमध्ये आयोजन करण्यात आलं. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि US मध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. धर्मा गार्डियन भारत आणि जपानमध्ये झालेला आहे, राजस्थानमध्ये. या वर्षी धर्मा गार्डियन जपानमध्ये झालेला आहे. ठीक आहे. माउंट फुजी नावाच्या पर्वताच्या तिथे. त्यानंतर मित्रशक्ती मी तुम्हाला सांगितलं भारत आणि श्रीलंका. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे मलबार नावाचा सागरी युद्ध सराव झालेला आहे, ज्यामध्ये क्वाड देश भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने सहभाग घेतलेला आहे. सिम्बेक्स नावाचा युद्ध सराव भारत आणि सिंगापूरमध्ये झालेला आहे. काज हिंद ची 8वी आवृत्ती जी आहे ती ओली उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. हा युद्ध सराव भारत आणि कझाकिस्तानमध्ये झालेला आहे. वरुण नावाचा युद्ध सराव भारत आणि फ्रान्समध्ये होतो. 22वी आवृत्ती भूमध्य समुद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आला होता, गोव्याच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता. सॉफ्ट पॉवर नावाचा युद्ध सराव भारत आणि मलेशियामध्ये इथं आयोजित करण्यात आला होता, कुआंतन मलेशिया या ठिकाणी. आणि नौदल युद्ध सराव कोमोडो जो आहे 2025चा तो भारत आणि इंडोनेशिया तसेच इतर देश सुद्धा यामध्ये सामील झाले होते, इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्राचं नामकरण कोणाच्या नावावर करण्यात आलं? तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं जे प्रशिक्षण केंद्र आहे तर त्या केंद्राचं नामकरण कुणाच्या नावावर करण्यात आलेलं आहे? तर राजदित्य चोलन थक्कोलम, ठीक आहे, असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही चोळ साम्राज्याविषयी ऐकलं असेल, चोळ साम्राज्य. ठीक आहे. तर या चोळ साम्राज्यामध्ये एक राजदित्य चोळ म्हणून होता. ठीक आहे. तर तो खूप शूरवीर होता. तर या राजदित्य चोळाच्या नावावर जर बघितलं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याचं नाव इथं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं चोळ राजपुत्र राजदित्य चोळ तर याच्या नावावरून हे नाव इथं ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर
जे काही सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जी आहे, तर त्याचे महासंचालक राजविंदर सिंह भाटी यांनी 24 फेब्रुवारी रोजी नाव बदलण्याचा आदेश जो आहे तो जाहीर केला होता. 1949 मध्ये थक्कोलमच्या लढाईमध्ये राजदित्य चोळने आपले प्राण गमावले होते. ठीक आहे. चोळ आणि राष्ट्रकूट यांच्यातील संघर्षाची एक लढाई होती आणि त्यातला एक महत्त्वाचा क्षण होता. आपण जर बघितलं CISF जे आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, याची स्थापना 10 मार्च 1969 मध्ये झाली होती नवी दिल्ली या ठिकाणी. राजविंदर सिंग भाटी त्याचे अध्यक्ष आहे. इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स, आता नीट बघा, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स. ठीक आहे. तर आता ही जी कॉन्फरन्स ही कशावर होती? बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ स्पेस रेडिएशन, हेवी आयन्स, ह्युमन स्पेस मिशन, मेकॅनिझम, बायोमेडिकल. ठीक आहे. आता इथं काउंटर मेजर्स. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही इथं परिषद होती, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स. ठीक आहे. कशावर होती? तर मी तुम्हाला सांगितलं बायोलॉजिकल इफेक्ट ऑन स्पेस रेडिएशन, हेवी आयन अँड ह्युमन स्पेस मिशन, मेकॅनिझम अँड बायोलॉजिकल काउंटर मेजर्स. ठीक आहे. यावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तर ही परिषद कोणत्या शहरात सुरू झाली? तर सिंपल लक्षात ठेवा, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स जी आहे मित्रांनो, ती सुरू झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद सुरू झाली होती. या परिषदेचं आयोजन जे आहे, 3 दिवसाची परिषद आहे. या परिषदेचं आयोजन जे आहे ते DRDO ने केलेलं आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं या परिषदेचं उद्घाटन अजय कुमार सूद जे आहे, ठीक आहे, सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि डॉक्टर समीर व्ही कामत जे आहे DRDOचे अध्यक्ष, यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर जे काही रेडिएशनचे जे प्रभाव होते लोकांवर, तर त्यावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिथं रेडिएशन लीक होतं मित्रांनो, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. आपण जर गेलो तर मग आपल्या शरीरावर त्याचे खूप विचित्र परिणाम होतात. जागतिक NGO दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? 27 फेब्रुवारीला जागतिक NGO दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. NGO म्हणजे काय? ठीक आहे. तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे. जी गव्हर्नमेंटची नाही, पण आपण जर बघितलं चांगलं काम करत आहे, त्याला NGO म्हणायचं. तर यावर्षी थीम होती एम्पॉवरिंग ग्रासरूट मुवमेंट फॉर सस्टेनेबल फ्युचर. ठीक आहे. अशी यावर्षीची थीम होती. 27 फेब्रुवारीला हा सेलिब्रेट करण्यात आला. आता 2 क्वेश्चन आणि टेस्ट क्वेश्चन. सेबीचे नवीन अध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला सांगायचंय, आणि जलथल रक्षा हा जो युद्ध सराव आहे तो कुठे आयोजित करण्यात आला होता हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर आपण विजयश्री बॅच, लक्ष बॅच, फाउंडेशन बॅच, यशस्वी बॅच या बॅचेस सुरू केलेल्या. या बॅचेसमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, PYQ सेशन सगळ्याच गोष्टी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या ज्या नोट्स तुम्हाला सेपरेट घ्यायचे असेल तर ते तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता. सेपरेट आपल्याकडे सब्जेक्ट वाईज बॅचेस सुद्धा आहे. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टा पेजला सुद्धा फॉलो करा, कारण तुम्हाला अभ्यासविषयक लेक्चरचे नोटिफिकेशन रील्स वेळेवर येत जाईल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.